जिल्हा परिषद असतील आणि पंचायत समितीच्या रणधुमाळी सुरू झाल्यात. अतिशय माळशिरस तालुक्यातील वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तापतं आणि निमगाव जिल्हा परिषद गणातील गोरडवाडी गणातून आपली नावाची जनमतातून चर्चा होते, परंतु आपण गप्प का? मी एक भारतीय जनता पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे. या मोर्चाचे मंडलाध्यक्ष अकलूज पदावर मी काम करत आहे. पक्षाला कुठेही त्याची प्रतिमा मलिन होऊ नये असे भूमिका घेऊन पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यावरती आपण काम करणं हे माझी जबाबदारी आहे. जन्मनातून माझे लोकांच्या मधून तुम्ही म्हणता तसं अनेक लोकांचं मला फोन येत आहेत. लोकांचं प्रतिक्रिया तसं येतात की बाबा तुम्ही का तयारी करत तुम्ही का गप्प आहे, तुम्ही इतके वर्ष तुम्ही काम करताय कंटिन्युअस चळवळीत काम केलेलं आहे. 2011 पासून तुम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टी चांगलं काम करताय अडचणीच्या काळामध्ये. तर लोकांची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीचं जो उमेदवार देतील त्याचं काम करणं माझं काम आहे. शेवटी जनतेच्या मनात आहे. मी उमेदवार आहे. मला उमेदवार दिली तर मी 100% पार्टीचं शब्द पाळणारच आहे किंवा पार्टीचा मी आदेश पाळणारच आहे. आपण कडूस गावामध्ये कोविड काळ असते, ज्या वेळेस अनेक संकट येतात त्यावेळेस आपण प्रभावीपणे त्या गावामध्ये काम करण्याचं काम केलं. कोविड काळामध्ये आपण अन्नधान्य किती वाटप केलं? हो केलं. काय सांगाल त्याबद्दल? नाही आता काय मदत केलेली काय सांगावं कोणाला, पण ते लोकांना माहिती आहे मदत केलेली. आपलं पहिल्यापासूनच सर्वसामान्य शोषित वंचित पीडित दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी गरजवंतांना जो आपली जेवढी क्षमता आहे त्यानं सरळ हाताने त्यांना मदत करणे ही आपली पहिल्यापासूनच भूमिका असते. त्यामुळे ते मदत केलेली काय कोणाला सांगायची नसते, पण ते करत आलो ते लोकांमध्ये चर्चा आहे. आणि जेव्हा जेव्हा लोकांना काही अडचण येते तसं रामजी सातपुते साहेबांचा आम्ही आदर्श मानून त्यांचं कामाची पद्धत पाहून आणि अजिबात कुठंही संकोच ठेवत नाही आणि कुठल्याही प्रसंगाला आम्ही सामोरे जातो. लोकांना कुठल्याही प्रसंगाला आम्ही मदत करतो. विधानसभेला असेल, काल परवा झालेल्या अकलूज नगर परिषद असेल, या निवडणुकीमध्ये आपण माजी आमदार रामप्रसाद यांच्या खंड्याला खंडा लावून एक प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम आपण निष्ठेने केलं आणि तेच निष्ठेचं काम जर फळाला आलं तर आपण काम कराल? हो नक्कीच. निष्ठेचं फळ मिळावं म्हणून काम करत नाही आम्ही. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्याला संधी नक्की मिळते. आज मिळेल, उद्या मिळेल, केव्हाही मिळेल, पण संधी नक्की मिळते. पण फळ मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये कोण काम करत नाही. फळ मिळेल ही अपेक्षा आहे, पण जे पार्टी आदेश देईल ते आम्ही पाळू. पण निमगाव जिल्हा परिषदेमध्ये आपलं राजकीय गणित कसं असणार? निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये गणितांचं भारतीय जनता पार्टीचा नक्कीच झेंडा फडकेल. कारण प्रत्येक गावामध्ये आमचा संपर्क आहे. प्रत्येक गावामध्ये आम्ही दौरे केलेले आहेत. प्रत्येकानं भेटलेलो आहे. अंतर्गत आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो. सर्वेमध्ये हे आपलं नाव टॉपला आलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे निमगाव गटामधून नक्कीच भारतीय जनता पार्टीचा होईल. आता निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्कीच फडकेल. तसं पाहायला गेलं तर निमगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य के पाटील आहेत, ते आता सध्या भारतीय जनता पार्टी सोबत आहेत, परंतु माजी राम सातपुते यांचं नेतृत्व मान्य करताना दिसत नाहीत किंवा त्यांच्यासोबत कुठेही दिसत नाही. काय सांगाल त्याबद्दल? त्यांचा तो अंतर्गत विषय असेल वर्ष लेवलचा. मी काय छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दल मी बोलू शकत नाही, पण नक्की आम्हाला विश्वास आहे की ते भारतीय जनता पार्टीचं काम करतील किंवा त्यांना अंतर्गत का होईना पण पाठीमध्ये येतील. वरून त्यांचं काही असेल तर ते एवढं मोठ्या लोकांवरती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावरती मी बोलू शकत नाही त्याबद्दल. आता आणि अडचणीग्रस्त आपण कोविड काळामध्ये असेल, दुष्काळामध्ये असेल, अनेक परिस्थितीमध्ये लोकांची कामं केली आणि लोकांचं जनमत आहे की आपण आग्रहाने आपण ही मागणी पक्षाकडे करा की आपल्याला निमगाव गोरडवाडी गणातून आपल्याला उमेदवारी मिळावी, परंतु आपण गप्प का? तो कुठे पक्षाकडे आपण आग्रह करत नाही की मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी? नाही. शेवटी पक्षाला तर पक्षाने इच्छुक उमेदवारांचे बैठका होतीलच. त्यावेळेस नक्की आम्ही मागणी करू उमेदवारीची. अजून का तशा बैठका झाल्या नाहीत. इच्छुक उमेदवाराची जेव्हा बैठक होईल तेव्हा
त्यावेळेस आम्ही इच्छुक यादीमध्ये नाव देऊ. लोकांची जशी मागणी आहे त्याप्रमाणे आपण हे लोकांचा उत्साह वाढेल अशा पद्धतीनं आपण हे काम केलं पाहिजे. लोकांची इच्छेप्रमाणे आपण ही मागणी केली पाहिजे. आपण ही लढलं पाहिजे. आपण लढाऊ कार्यकर्ता आहे पहिल्यापासूनच लढण्याची आपल्याला क्षमता आहे. घरकुलाचे प्रश्न. घरकुलाचे प्रश्न अनेक वर्षापासून जागेअभावी पेंडिंग आहे. तर त्याच्यासाठी आम्ही गावठाण विस्तार 801 गट नंबर जमीन आणि गायरान जमीन 286 गट नंबर याच्यामध्ये अनेक आता भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री जयभाऊ गोरे यांनी भरघोस असे घरकुलांना बजेट दिलेलं आहे, निधी दिलेला आहे किंवा जास्त प्रमाणात घरकुल आहेत लोकांना. त्या लोकांच्या जाग्याअभावी त्यांना घरकुल बांधता येत नाही. तर ह्यासाठी आम्ही योजना आखलेली आहे की जी सरकारी शासकीय जागा आहे ती आम्हाला घरकुलासाठी जो हे आहे भूमिहीन आहे तो कुठल्याही समाजात जाती धर्माचा असू द्या प्रत्येकाला भूमिहीन लोकांना जागा मिळाली पाहिजे. त्यांना घरकुल बांधण्यासाठी ती जागा उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करत आहे. कंटिन्यू खोडूस गावासारख्या ठिकाणी क्रीडांगण मोठं झालं पाहिजे. एम्ससारखं हॉस्पिटल झालं पाहिजे. मुंबईसारख्या आता रामभाऊ सातपुते साहेबांना मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन सगळ्या इथल्या आरोग्याच्या जो समस्या आहेत ते तिथं जाऊन त्यांच्या ऑपरेशन करावं लागतात. तर आमची ही मागणी आहे की राम सातपुते साहेबांचं सुद्धा स्वप्न आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मोठं हॉस्पिटल व्हावं आणि ते खोडूसमध्ये व्हावं. आमच्या गावामध्ये सारखी शासकीय जमीन आहे आमच्या भागामध्ये. ती शासकीय जमीन आम्ही त्यांना दाखवून देऊ. तिथं राम सातपुते साहेबांना आम्ही विनंती करू की आम्हाला इथं मोठं एम्ससारखं हॉस्पिटल द्या जेणेकरून कुठल्याही आजाराचं ऑपरेशन फुकट मोफत आणि आमच्या भागामध्ये झालं पाहिजे. आता याबरोबर सांगायचं झालं तर बऱ्याच वर्षापासून आम्ही शासकीय जमिनी विविध योजनांसाठी ग्रामपंचायतच्या आम्हाला मिळावी त्यासाठी आम्ही बरेच वर्षापासून मागणी करतो. पण ते राजकीय पुढारी मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पार्टीतून राहून आमच्या मागणी असताना सुद्धा मोहिते पाटलांनी आमची जमीन गिळकृत केली. सर्वसामान्य गोरगरिबांना आम्ही जमीन जे आमच्या गावासाठी आमच्या वाड्यावस्त्यासाठी गंजवाडी डोंबावाडी खोडूस तरंगफळ हे जवळच्या वाड्यावस्ती आहेत. ह्या गावांच्या मध्यभागी ही जागा होती. तर हे जागा आमच्या गावांच्या उपयोगी व्हावी ह्यासाठी आम्ही ती मागणी करत असताना ते मोहिते पाटलांना समजली मागणी आणि त्यांनी ती गिळकृत केली जागा ती आमची हडप